मोडलीस तर तुझं आयुष्य मोडेल, पण तू उभी राहिलीस तर हजारो स्त्रियांचे प्रेरणास्थान बनशील. तू एक स्त्री आहेस, एक जिवंत, विचारशील आणि सुंदर आत्मा. तू केवळ एक पत्नी किंवा सासूच्या घरातील एक जबाबदारी नाहीस. तू स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य घेऊन जन्मली आहेस. पण दुर्दैवाने समाज, घर आणि कुटुंबाच्या नावाखाली तुझ्यावर इतका अन्याय होतोय की कधी कधी तुला वाटते मीच काहीतरी करावे. पण खरे सांगू का, या सगळ्या छळात, मारहाणीत, अपमानात तुझा दोष नाहीये. दोष आहे त्या माणसांचा जे तुला माणूस म्हणून पाहत नाहीत. समाज तुला नेहमी सांगतो, सहन कर, थोडं गप्प बस. संसार टिकवायचा असेल तर थोडं सहन करावं लागतं. हे वाक्य तुला किती वेळा ऐकायला मिळालंय ना. पण तुझं मन विचारतं, सहन करण्याला मर्यादा नाही का? मारहाण, मानसिक छळ, हुंड्यासाठी दमदाटी, अपमान, हे जर संसार असेल तर असा संसार मोडला तरी चालेल, पण आयुष्य मोडू नकोस. आयुष्य सोडू नकोस. कितीतरी स्त्रिया स्वतःला संपवतात कारण त्यांना वाटतं माझं आयुष्य व्यर्थ झालंय. पण खरी व्यर्थ गोष्ट म्हणजे तुला जिवंतपणे मारणाऱ्या समाजाची मानसिकता. त्याला बदलण्याची ताकद तुझ्यात आहे. कायदे तुझ्या पाठीशी आहेत. IPC आहे, BNS आहे, 498, मानसिक छळ, शारीरिक छळ याविरुद्धात गुन्हा दाखल करता येतो. घरेलू हिंसा प्रतिबंधक अधिनियम 2005 यानुसारही तुला त्याच्यामध्ये दाद मागता येते. IPCच्या कलम 304B नुसार तुला हुंड्यासाठी जर कोणी छळ करत असेल तर त्यासाठीही तुला कायद्याने संरक्षण मिळते. आज जग खूप बदललं आहे. तू एकटी नाहीस. तुला मदत करणारे पोलीस अधिकारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, सामाजिक संस्था आहेत आणि वकील आहेत. तू फोन घे आणि मदतीसाठी कॉल कर. तुझं आयुष्य वाचवण्यासाठी 100 हात पुढे येतील. महिला हेल्पलाईन नंबर आहेत, महिला बाल कल्याण विभाग आहे, वन स्टॉप सेंटर काही राज्यामध्ये सुरू आहेत, पोलिसांचे दामिनी पथक आहेत. फ्री कायदेशीर मदतीसाठी जिल्हा विधी आणि सेवा प्राधिकरणाकडे मोफत वकीलही आहेत. तसेच इतर वकीलही आहेत. विश्वासार्ह NGO संस्था आहेत. आम्ही सुद्धा आहे. तोही तुम्हाला फ्रीमध्ये मदत करण्यासाठी कधीही तत्पर आहे. तू घाबरू नकोस. मदत मागणे ही कमजोरी नाही, ती तुझ्या जगण्याची जिद्द आहे. तू जर आज एक पाऊल पुढे टाकशील तर उद्या शेकडो स्त्रियांना हिंसेपासून वाचवशील. तुझा लढा केवळ तुझ्यासाठी नाही, तो हजारो जीवांसाठी आहे. तू जग, कारण जगणं ही क्रांती आहे. जर कुणी तुला प्रेम न देऊ शकला, सन्मान देऊ शकला, तर त्याच्यासाठी स्वतःला संपवण्याची गरज काय? स्वतःसाठी, तुझ्या लेकरांसाठी आणि इतर स्त्रियांसाठी उभी राहा. माझा एकच शब्द लक्षात ठेव, तूच आहेस परिवर्तन, तूच आहेस न्याय. तू काही केलेस तर फक्त आयुष्य संपेल, पण तू उभी राहिलीस तर तुझ्या आवाजाने हजारो स्त्रिया वाचतील. म्हणून कधीही टोकाची भूमिका घेऊ नकोस. अत्याचार होत असेल तर त्याला वाचा फोड.